निलेश लंके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। निलेश लंके महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार आहेत। महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। निलेश लंके हे अत्यंत सर्वसाधारण कुटुंबियातून आमदार म्हणून पुढे आले होते। त्यांचे वडील शिक्षक असूनही आई गृहिणी आहेत। आज निलेश लंके लोकसभेचा अर्ज दाखल करण्याआधी त्यांचे आई वडील चांगलेच भावनिक झाले होते। ही लढाई धनशक्ती विरोधात सर्वसामान्य जनतेची असल्याची प्रतिक्रिया निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके यांनी दिली। आज नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ उर्फ आयल्यानगर या लोकसभेच्या निवडणुकीला अर्ज भरायला जात आहे। त्यामागे भावना आणि सद्भावना एकच आहे की या मतदारसंघातील गेले कित्येक वर्षापासून अनेक प्रलंबित प्रश्न, या मतदारसंघामध्ये अनेक काही अडचणी, हे सगळे समस्या सोडवण्यासाठी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आधार देण्यासाठी ही लोकसभा निवडणुकीचा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि मी अर्ज भरणार जात असताना मला एक विश्वास आणि खात्री का विजय हा निश्चित आपलाच आहे। येणारच निवडून दिले जाणारच होतं, कारण लोकांचं मन जिंकलेले आहे सर्वसामान्याची, त्यामुळे ते काही अडचण नाही आणतात। पड्यांचा कुठंतरी हे झालं नाच झाला पाहिजे, कारण जी हुकुमशाही चालू आहे, जनशक्ती जी चालू आहे, सध्या समाजावर जी रूढ झाली त्याचा कुठंतरी अंत झाला पाहिजे। या दृष्टिकोनाने ही लढाई जनतेने हातात घेतलेली लढाई, सर्वसामान्य माणूस आणि एक बलाढ्य शक्ती त्याच्या विरोधात लढणं मोठी कठीण बाब आहे, पण ही सर्वसामान्य जनतेच्या जीवावर ही लढाई चालू आहे। आता मी 20 दिवस झाले बाहेर फिरते, तिकडं श्रीवंत तालुक्यात, इकडं रावरी, तिकडं चौकट सगळं ते म्हणजे आम्हाला लंके साहेब पाहिजे। कामाचा माणूस आहे, काम करणं आहे, वेळे काढल्या दुःखात सुखात काम सहभागी 24 तास मोबाईल चालू, रात्री 2 वाजता 3 वाजता। आपण फक्त माणसं कमावले, फक्त पैसा नाही कमावला आतापर्यंत, हेच केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।